भारतीय जनता पक्ष याचं नेतृत्व एकेकाळी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींनी केलं, सुषमा स्वराज यांनी केलं, प्रमोद महाजन यांनी केलं, लालकृष्ण अडवाणी ज्या हयात आहेत पण त्याच्यासारख्या ज्येष्ठांना यांनी आज बाजूला सारलेला आहे। भारतीय जनता पक्षाला एकेकाळचा सुसंस्कृत पक्ष होता, एक प्रबळ विरोधी पक्ष होता, पण आज हा जो भारतीय जनता पक्ष आहे आणि खास करून महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष आज शिवराळ होत चाललेला आहे, वाचाळवीरांचा पक्ष झालेला आहे, गुंडांचा पक्ष झालेला आहे, भ्रष्टाचाऱ्यांचा हा आता पक्ष झालेला आहे। काल गोपीचंद पडळकर हा पुन्हा बरळला, पण आपल्याकडे म्हणतात ना की गटारेतील डुक्कर याला जर आपण दगड मारला तर घाण आपल्या अंगावरती उडत असते। त्यामुळे गोपीचंद पडळकर यासारख्या डुक्कर माणसाला अधिक महत्व देण्याची गरज नाही, कारण की भारतीय जनता पक्ष आता सुसंस्कृत नेत्यांचा लोकांचा पक्ष राहिलेला नाही, तो शिवराळ गुंडांचा वाचाळवीरांचा आणि भ्रष्टाचारांचा तो आता पक्ष झालेला आहे आणि याला राजमान्यता देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। म्हणून भारतीय जनता पक्षाचे बरळ ओकणारे नेते हे आज महाराष्ट्राच्या समोर देतात। ही देण आपल्या देवाभरोची आहे।